जय शिवराय मित्रांनो सबंध महाराष्ट्र पीक विम्याची वाट पाहतोय। पीक विम्याच्या वितरणाची नाही तर फक्त पीक विम्याच्या मंजुरीची, कारण आणखीनही बऱ्याच साऱ्या भागामध्ये पीक विम्याच्या मंजुऱ्याच मिळालेल्या नाहीत। आणि आता ज्या भागामध्ये मंजुरी मिळाली आहे त्या भागातील काही शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय आयसी असा मेसेज यायला लागलाय। मग या शेतकऱ्यांना पीक विमा येणार का आणि एकंदरीतच पीक विम्याच्या वितरणाचं काय चित्र असणार आहे हेच आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, कर्जमाफीचा विषय आल्यापासून या पीक विमा योजनेला कुठेतरी बस्त्यात बांधलेले याच्या विषयावरती चर्चा करणं, त्याच्या संदर्भात काही निर्णय घेणं हे पूर्णतः बंद करण्यात आलंय। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2026-27 हे वर्ष, आता हे खरीपाचं 2026चं वर्ष हे दुष्काळी पार्श्वभूमीवरचं असू शकतं। यामुळे जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा योजनेकडे येऊ शकतात। हा एक व्यावसायिक मानसिक दृष्टिकोन या कंपन्याचा असणार आहे। आणि साहजिकच आपण पाहिले आता याच्या निविदा प्रक्रिया वगैरे सुरू करण्यात येत आहेत। पीक विमा योजनेमध्ये काही बदल करायचे नाही बदल करायच्या चर्चा सुरू आहेत। आणि एक 20 जून नंतर या आपल्या पीक विमा योजनेचा नवा GR सुद्धा येऊ शकतो। मग आता नवा GR आला आणि नवीन वर्षाचा पीक विमा जर भरायचा तर नवीन गिरायक हुडकायला पाहिजेत, शेतकरी या योजनेकडे वळायला पाहिजेत। आणि शेतकरी जर या योजनेकडे वळायचे असतील तर त्यांना काही ना काहीतरी थोडंफार वाटप करणं गरजेचं असतं। आणि या अनुषंगाने आता या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत आपण पाहिलेले की नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही पूर्व मोसमी पाऊस झाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या करण्यात आल्या। लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पेरण्या करण्यात आलेल्या आहेत। आता पीक विमा कंपन्याचा पूर्ण डोळा या पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यावरती असतो, एकंदरीत त्यांच्या हालचालीवर असतो की आपली गिरायकं नेमकी आता कुठपर्यंत आलेली आहेत। मित्रांनो, आपण पाहिलेले की एकंदरीत जो काही पीक विमा मंजूर करण्यात आला होता सुरुवातीच्या फेसमध्ये, त्याच्यामध्ये पूर्ण पीक विमा जवळजवळ 80% पीक विमा हा नांदेड जिल्ह्याला मंजूर करण्यात आला होता। परंतु मंजूर करण्यात आलेली रक्कम पाहण्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही नव्हतं, त्यांना फक्त रक्कम जेवढी मंजूर झाली तेवढी दाखवत होतं। आता त्या रकमेपैकी 80%च्या खालचं, जे 100%च्या खालचं जे नुकसान झालेले जे भागातले शेतकरी येतात, ज्यांचं 110% पेक्षा जास्त नुकसान नाही, ज्यांचा पीक विमा कंपनीला वाटावा लागेल याच्यामध्ये आहे, क्रायटेरियामध्ये आहे, त्या शेतकऱ्यांचे लॉट पीक विमा कंपनीच्या माध्यमातून क्रिएट करायला सुरू झालेले आहेत। एकंदरीत याच्यामध्ये काय असतं, राज्य शासनाच्या माध्यमातून डाटा दिला जातो। याच्यामध्ये 2 भारांकन आहेत, पीक कापणी आणि तांत्रिक, या दोन्हीची आकडेवारी केली जाते। गेल्या 5 वर्षाच्या आकडेवारीवरती आकडेवारी मॅच केली जाते, किती टक्के नुकसान झाले हे ठरवलं जातं, ज्याला आपण कॅल्क्युलेशन म्हणतो। कॅल्क्युलेशन झाल्यानंतर रक्कम किती मंजूर होणार आहे ती रक्कम त्या ठिकाणी दाखवली जाते, किती टक्के नुकसान आहे ते दाखवलं जातं। आणि याच्यानंतर जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांचा एक लॉट क्रिएट केला जातो आणि त्या लॉटला एकत्रितपणे डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा वितरित केला जातो। अशी ही याची प्रक्रिया, आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आता लॉट क्रिएट केले जात आहेत। आता याच्यामध्ये काय तर साधारणपणे 20 ते 22 जून नंतर, आता त्याच्या आधी जर वितरित झाला तर आणखीनही चांगले, परंतु साधारणपणे 20-22 जून नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम वितरित व्हायला सुरू होतील। आणि साधारणपणे 26 ते 27 तारखेपर्यंत पीक विमा योजनेचा नवा GR येऊ शकतो। आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांना समजा 500 रुपये भरले होते, 700 रुपये मिळाले, 1200 रुपये मिळाले, तरी शेतकरी काही खुश होतात आणि पुन्हा एकदा या योजनेकडे शेतकऱ्यांची वाटचाल होते। असा याचा एक काय म्हणायचं, आपला गिराईक हुडकण्याचा धंदा यांचा, तो धंदा पुन्हा एकदा सुरू होणार आहे। आता याच्यामध्ये इमानदारीने आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण नुकसान झालेले शेतकरी, आता नांदेडमध्ये सुद्धा 100% नुकसान झालेले शेतकरी, परंतु त्यांना देखील वाट पाहावी लागणार आहे। कारण याच्यामध्ये एक पहिला हप्ता दिला जातो आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते पेंडिंग मध्ये ठेवलं जातं, जोपर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निधी येणार नाही। आता असेच अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, इकडे वर्धा, चंद्रपूर, धुळे, जळगाव असे बरेच सारे जिल्हे आहेत। जालन्याचा काही भाग आहे, छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात आहे, हिंगोली असेल, वाशिम असेल, अमरावती तर पूर्णपणे आणखीन त्या शेतकऱ्यांची कुठली हालचालच त्या ठिकाणी झालेली नाही। अकोल्यामध्ये काही थोडंफार वाटप केलंय, बुलढाणा मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत, हे सर्व आणखीन मंजुरीच्याच प्रतीक्षेत आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियामध्ये आता या प्रक्रिया सुरू केल्या जातील आणि साधारणपणे 30 जून पर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हे त्या क्रायटेरियाच्या, म्हणजे जेवढं शेतकऱ्यांनी भरला त्याच्यापेक्षा थोडीशी काही रक्कम जास्त करून वाटप केलं जाऊ शकतं। तर ज्यांना लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवलं जाते त्यांना साधारणपणे 1 आठवड्याच्या आतमध्ये हा पीक विमा वितरणाच्या प्रक्रिया सुरू केल्या जाऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। आता याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील किंवा नवीन जर काही वाटपचं वगैरे अपडेट आलं तर ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक सर्वांना आता प्रतीक्षा या वाटपासाठी, ते म्हणजे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या योजनेसाठीच्या निधीच्या वितरणाची। याचा जर GR आला तर त्या GR बद्दल सुद्धा आपण नक्की अपडेट घेऊ। धन्यवाद।